नमस्कार मित्रांनो, डाक मित्र 26 या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला पोस्ट खात्याचे IPB मोबाईल बँकिंग ॲप कसे चालू करायचे हे सांगणार आहे. तर सुरुवातीला प्ले स्टोअर ॲपमध्ये जाऊन IPB मोबाईल बँकिंग ॲप डाउनलोड करायचे. ॲप डाउनलोड झाल्याच्यानंतर ओपनला क्लिक करून ॲप चालू करायचे. ॲप चालू करताना तुम्हाला काही परमिशन मागेल. सर्व परमिशनना अलाव करायचं आणि लॉग इन नावला क्लिक करायचं. लॉग इन नावला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ॲप लोकेशन मागेल. जर तुमच्या मोबाईलचे लोकेशन बंद असेल तर ते लोकेशन चालू करून घ्यायचे. लोकेशन चालू केल्याच्यानंतर सिम सिलेक्ट करून घ्यायचे आणि स्टार्ट SMS व्हेरिफिकेशनला क्लिक करायचे. स्टार्ट SMS व्हेरिफिकेशनला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, ज्याने तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल. मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्याच्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल, ज्यामध्ये अकाउंट नंबर, कस्टमर ID, डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर विचारला जाईल. तर तुमच्या कार्डवर दिल्याप्रमाणे अकाउंट नंबर, कस्टमर ID आणि डेट ऑफ बर्थ टाकायची. कस्टमर ID कोणती, तर तुमच्या कार्डवर जो CIF नंबर दिलेला असतो तोच तुमचा कस्टमर ID असतो. तर तो टाकून घ्यायचा आणि डेट ऑफ बर्थ टाकायची. डेट ऑफ बर्थ टाकताना तुमच्या आधार कार्डवर जी डेट ऑफ बर्थ आहे तीच टाकायची. किंवा तुम्ही जर आधार कार्ड अपडेट केले असेल तर अकाउंट ओपन करताना जी डेट ऑफ बर्थ होती तीच टाकायची आणि रजिस्टरला क्लिक करायचे. रजिस्टर केल्याच्यानंतर सेट MPIN असे ऑप्शन येईल. इथे तुम्हाला 4 अंकी पासवर्ड सेट करायचा असतो. 4 अंकी पासवर्ड टाकायचा. जसं की मी 7900 हा टाकला आहे. तुम्ही तुमचा टाकून घ्यायचा आणि सेट MPIN करायचे. सेट MPIN केल्याच्यानंतर तुम्हाला ॲप काही प्रश्न विचारेल, ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द प्लेस ऑफ युअर बर्थ, म्हणजे तुमचे जन्मगाव. तर सिम्पली यामध्ये तुमच्या गावाचे नाव टाकायचे. नंतर दुसरा प्रश्न आहे व्हॉट इज द फर्स्ट स्कूल दॅट यू हॅव अटेंड, यामध्ये तुमच्या शाळेचे नाव टाकायचे. आणि तिसरा प्रश्न आहे व्हॉट इज द नेम ऑफ युअर फ्रेंड, यामध्ये तुमच्या मित्राचे नाव टाकायचे. आणि शेवटचा प्रश्न आहे व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट टीचर, यामध्ये तुमच्या आवडत्या शिक्षकाचे नाव टाकायचे आणि सबमिटला क्लिक करायचे. सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP आल्याच्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन हे पूर्ण होईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचे पोस्ट खात्याचे IPB मोबाईल बँकिंग ॲप हे चालू करू शकता. ॲप चालू करताना तुम्ही जो 4 अंकी पासवर्ड सेट केला होता तो टाकायचा, जसं की माझा 7900 हा होता. त्यानंतर अशा प्रकारे तुमची स्क्रीन ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे बॅलन्स बघता येईल आणि मिनी स्टेटमेंटवर टच करून तुम्हाला तुमचे ट्रान्झॅक्शन बघता येईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचे पोस्ट खात्याचे IPB मोबाईल बँकिंग ॲप चालू करू शकता. पोस्ट खाते जर फोनपेला कसे लिंक करायचे हे जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंट करा. मी त्यावर दुसरा व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासाठी सादर करेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.